नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. PMC JEE सिव्हिल ह्या परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ही आपल्या सगळ्यांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही अभ्यास पण व्यवस्थित केला पाहिजे आणि जी तुमची स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये अभ्यास आणि MCQ प्रॅक्टिस हे तुमचं एक बॅलन्स्ड इक्वेशन पाहिजे यामध्ये. ठीक आहे. फक्त पूर्णपणे जर तुम्ही कंटेंटवर अवलंबून राहिले म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं बुक्स फक्त तुम्ही कंटिन्यू वाचत गेले आणि प्रॅक्टिस काहीच नाही केली, MCQ प्रॅक्टिस काहीच नाही केली, तर त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये त्याच्यामुळं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. सो प्रॉपर MCQ प्रॅक्टिस हा एक खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर ठरणार आहे जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर. बघा, वाय मोस्ट ॲस्पिरंट्स फेल. आता रॅन्डम MCQs, नो रिअल टेस्ट प्रॅक्टिस, नो परफॉर्मन्स ॲनालिसिस. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं ही एक्झाम कोण कंडक्ट करते. IBPS. तर IBPS काय करतं, प्रत्येक MCQला 5 ऑप्शन्स देतात. तर 5 ऑप्शन्स असल्यामुळं जरी एखादा क्वेश्चन तुम्ही वाचलेल्या टॉपिक्समधून आला असेल पण तुम्ही एक्झाममध्ये कन्फ्यूज होता, तर तुम्हाला बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला एकापेक्षा जास्त ऑप्शन्स बरोबर वाटतात, कारण त्या ऑप्शन्सचं जे फॉर्मेशन आहे ते त्या पद्धतीने केलेलं असतं IBPSने. IBPS तुमच्या स्टॅटिक नॉलेज किंवा एकदम तुमची जी पाठ करण्याची क्षमता आहे, पाठांतर क्षमता आहे, त्याच्यावर लक्ष न देता तुम्ही किती प्रॉपरली, किती अलर्टनेसने तुम्ही क्वेश्चन वाचताय आणि किती अलर्टनेसने तुम्ही तो ऑप्शन्स त्याचे वाचून बरोबर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करताय, ह्याच्याकडे जास्त IBPSचा फोकस असतो. कारण तुम्ही जर रिसेंटली जर एक्झाम्स दिल्या असतील, सिडको MIDCचे जर एक्झाम दिले असेल, तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्सचे टॉपिक्स विचारले गेलेत किंवा त्या टॉपिकवरती जे क्वेश्चन्स विचारले गेले ते खूप बेसिक लेवलला विचारले जातात. कारण बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये अजून पण एक्झाम्स कंडक्ट होतात जसे की गेट, ESE. इथे जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे क्वेश्चन विचारण्याची पद्धत असते ती खूप वेगळी असते, बरोबर. गेट हे अप्लाइड तुमचं मॅथमॅटिक्सचं नॉलेज, जे सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड जे तुमचं न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आहे, कन्सेप्च्युअल जे तुमचं नॉलेज आहे ते जास्त चेक करतात. ठीक आहे. तर IBPS काय करणार आहे, ही एक्झाम JEE लेवल ह्या पोस्टसाठी आहे. सो क्वेश्चन पेपर पण तसाच सेट होणार आहे. फक्त काय होतं की इझी क्वेश्चन्स येतात, पण बऱ्याच वेळा आपली प्रॅक्टिस कमी असल्यामुळं आपण ऑप्शन्स बघून कन्फ्यूज होतो आणि ऑप्शन्स बघून कन्फ्यूज झाल्यामुळे काय होतं की येणाऱ्या क्वेश्चन्स जे आपल्याला एखादा टॉपिक ओळखीचा वाटला आणि आपल्याला वाटतं आपण हा करून आलोय, पण जेव्हा आपण घरी येतो आणि घरी आल्यावर किंवा एक्झाम सेंटरच्या बाहेर आल्यावर आपल्याला रिअलाईज होतं की आपण तो MCQ चुकीचा अटेम्प्ट करून आलो. त्याच्यामुळे तुमची योग्य प्रॅक्टिस आणि योग्य अप्रोच असणं खूप महत्त्वाचं आहे, जो ज्या एक्झाम्स मेनली हे IBPS कंडक्ट करतात. ठीक आहे. आता हेच जे आता मगाशी मी सांगितलं की आफ्टर एक्झाम एव्हरीवन सेज पेपर वॉज टफ, ऑप्शन्स वर कन्फ्युजिंग अँड टाइम वॉज नॉट इनफ. तर असं होत नाही. हे सगळं एकदम प्रॉपर असतं. पेपर टफ नसतो. IBPSचा तरी ॲटलिस्ट पेपर टफ नसतो, कारण रिसेंटली तुम्ही जर सर्वेइंगचं जर ॲनालिसिस केलं, सर्वेइंग ह्या सब्जेक्टचं ॲनालिसिस केलं, तर सर्वेइंगमध्ये ते तुम्हाला कंपास सर्वेबद्दल विचारतील किंवा प्लेन टेबल सर्वेबद्दल विचारतील. त्याच्यामध्ये पण तुम्हाला एकदम बेसिक, खूप सरफेस लेवलला ते क्वेश्चन्स विचारतात. आणि जिओटेकमध्ये तर तुम्ही बघाल, जे 3 ते 4 क्वेश्चन्स असतात हे प्लेन तुम्हाला फॉर्म्युले किंवा एखादं डेफिनेशन विचारतात. त्याच्यामुळे क्वेश्चन्स IBPS खूप इझी विचारतात. ऑप्शन्समध्ये तुम्हाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतात, पण जर तुमची प्रॅक्टिस भरपूर झालेली असेल तर ते तुमचं कन्फ्युजन होणार नाहीये त्यामध्ये. आता बघा, ट्रूथ अबाउट PMCG, इट्स नॉट अबाउट रीडिंग मोर. आता ह्या स्टेजला 80 to 90% ॲस्पिरंट्सचा जो अभ्यास आहे तो बऱ्यापैकी, म्हणजे 80 to 90% ॲस्पिरंट्स नाही, मी असा अंदाज करतो की 25 to 30% जे सिरियस ॲस्पिरंट्स आहेत त्यांनी ऑलमोस्ट 80 to 90% सिलेबस कवर केलेला असेल किंवा ऑलरेडी क्लासेस केले असतील किंवा ऑलरेडी जे युथ पब्लिकेशनसारखे जे बुक्स आहेत त्या बुक्समधून तुम्ही तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत ते पूर्णपणे कवर केले असतील. तर आता तुम्ही फक्त तेच जर रिपीटेडली रिवाईज करत राहिले तर
त्याचा फायदा इथे IBPSच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला कमी होतो. फायदा कधी जास्त होईल, जर तुम्ही तो कंटेंट कंटिन्यू रिवाईज करत राहिले, प्लस त्याच्यासोबत MCQ प्रॅक्टिस. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या, तर तुम्हाला त्या गोष्टीचा 100% एक्झाममध्ये फायदा होईल. फक्त कंटेंट रिपीटेडली वाचून आणि तो ग्रास्प करून जेव्हा आपण एक्झाममध्ये जाऊ, तर बऱ्याच वेळा कन्फ्युजन होण्याचे चान्सेस खूप असतात. कारण काय होतं, अभ्यास करताना गोष्टी इझी वाटतात. आपण जेव्हा एक्झामला जातो, तेव्हा आपण 16 to 18 सिव्हिल इंजिनिअरिंग सब्जेक्ट्स आपण तयारी केलेली असते ह्या सब्जेक्टची. त्यात आपण बघतो की एक्झामला इम्पॉर्टंट आहेत 12 to 14 सब्जेक्ट्स. या 12 ते 14 सब्जेक्टचा तुम्ही जरी अभ्यास लक्षात ठेवायचा प्रयत्न केला, किंवा हे जर तुम्ही नॉलेज ग्रास्प करून जेव्हा त्या कम्प्युटर समोर बसता, तर थोडंफार कन्फ्युजन होणारच आहे. तर ते कन्फ्युजनची जी तुम्हाला आहे, सवय आहे, ती जर तुम्ही आधीच केली MCQ प्रॅक्टिसने, तर एक्झाममध्ये कन्फ्युजन होणार नाही. काय चॅलेंजेस किंवा काय ट्रिक्स किंवा काय ट्रॅप्स IBPS देऊ शकतं, हे जे तुम्हाला कळणार आहे, ते तुम्ही MCQ प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला लक्षात येणार आहे. सो तुम्हाला प्रॅक्टिसवरती तेवढाच भर द्यायचा आहे, जेवढा तुम्ही कंटेंटवरती भर देणार आहे किंवा रिव्हिजनवरती भर देणार आहे. बुक्स बिल्ड नॉलेज अँड टेस्ट बिल्ड सिलेक्शन. तर दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बुक्स तुम्ही रीड केलेले पाहिजे, आणि ते रिव्हिजन तर तुमचं शेवटच्या दिवसापर्यंत थांबलं नाही पाहिजे. प्लस आता ह्या स्टेजला असं एक्सपेक्टेड आहे, जर सपोज आपण एक अंदाज पकडला की 31 जानेवारीला सगळे इलेक्शन्स 31 जानेवारीच्या आधी सगळे इलेक्शन्स संपतील, आणि 31 जानेवारी नंतर आता एक्झाम्स फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. तर ह्या स्टेजपासून जर तुम्ही अभ्यास करता करता जर तुम्ही प्रॅक्टिस केली MCQची, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा बघायला मिळेल. एक्झाममध्ये तुमचा स्कोर जो समजा या स्टेजला येईल आज किंवा उद्या, जर एक्झाम झाली, जर जो तुमचा स्कोर येणार असेल, तर 25 to 30% तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रोथ नक्कीच बघायला मिळेल, जर तुम्ही प्रॉपर MCQ प्रॅक्टिस केली तर. आता ह्याच्यासाठी रँक ब्रिज या आपल्या प्लॅटफॉर्मने पण एक टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे. तर ह्या टेस्ट सिरीजमध्ये आपण मोस्टली काय दिलंय बघा, PMC JEE पॅटर्न, म्हणजे जे 40 MCQ सिव्हिल इंजिनिअरिंगवरती विचारणार आहे, तर त्या टेस्टमध्ये 40 MCQचे 5 टेस्ट होतील. त्याच्यानंतर हे MCQ जे डिझाईन आहेत, ते IBPS ट्रेंड अनुसारच डिझाईन आहेत. आणि ही जी टेस्ट असणार आहे, ही पूर्णपणे सिव्हिल इंजिनिअरिंग जो टेक्निकल पार्टचा टेस्ट असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही लॉग इन कराल आपल्या वेबसाईटवरती किंवा ॲपवरती, तर तुम्ही सिडकोची जी AE सिव्हिलची एक्झाम झाली होती, त्याची एक मेमरी बेस्ड टेस्ट आपण बनवलेली आहे, ती तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्याच्यानंतर MIDC एक्झामचे जे मेमरी बेस्ड पेपर आहे, त्याचे 4 टेस्ट तिथं तुम्हाला लॉग इन केलं किंवा परचेस केल्यानंतर हे 4 टेस्ट ॲक्टिव्ह होतील लगेच. आणि त्याच्यानंतर जे PMC JEE साठी जे आपण MCQs सेपरेटली डिझाईन केलेले आहेत, त्या MCQची टेस्टचा शेड्यूल तुम्हाला तुमच्या लॉग इन सेक्शनमध्ये भेटेल. ते आपण टप्प्याटप्प्याने लॉन्च करणार आहे प्रत्येक टेस्ट. असे टोटल 5 टेस्ट असतील त्या PMC JEEच्या, आणि त्याच्या आधी 5 टेस्ट हे असतील प्रिव्हियस इयर पेपर्सच्या. आणि ते प्रिव्हियस इयर पेपर कोणता आहे? सिडको आणि MIDCचे 4 पेपर. सिडकोचा 1 प्लस MIDCचे 4. जे इथं किती झाले? सिडकोचे टोटल 50 क्वेश्चन्स प्लस MIDC ही जी एक्झाम झाली होती, ह्याचे जर 4 क्वेश्चन पेपर्स आपण त्याच्यामध्ये टाकलेत, तर 4 म्हणजे टोटल 200 क्वेश्चन्स. हे जे प्रिव्हियस इयर 250 क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील. जर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केलं, तर तुम्हाला हा वेब पेज ओपन होईल. आता हे जे टेस्ट आहेत, या देण्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करणं कंपल्सरी नाही आहे. तुम्ही वेब पेज थ्रू पण किंवा वेबसाईट थ्रू पण ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. जर तुम्ही लॉग इन केलं, तर तुम्हाला ही सिडको AE सिव्हिल मेमरी बेस्ड जी टेस्ट आहे, ती तुम्हाला लगेच अटेम्प्ट करता येईल. विदाऊट लॉग इन करता जर तुम्ही फक्त ब्राउज करत असाल, तर तुम्हाला अटेम्प्ट ऑप्शन हा दिसणार नाही. एकदा लॉग इन केलं की हा अटेम्प्ट ऑप्शन पण दिसेल. सो तुम्ही ही सिडको AE सिव्हिल मेमरी बेस्ड ही जी टेस्ट आहे, ती फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्याच्यानंतर कंटेंट जर बघितलं तुम्ही, त्याच्यामध्ये आहे MIDCचे 4 मेमरी बेस्ड MCQचे जे टेस्ट आहेत. हे जेव्हा तुम्ही कोर्स परचेस करता, तर कोर्स परचेस केल्या लगेच हे राहिलेले 4 टेस्ट
लाईव्ह होतील. आणि त्याच्यानंतर प्युअरली PMC साठी आपण जे क्वेश्चन्स किंवा MCQs डिझाईन केलेले आहेत त्याची जी टेस्ट आहे ती ह्या शेड्यूल प्रमाणे लाईव्ह होतील. सो पहिली टेस्ट आहे ती 3 जानेवारी 2026, सेकंड टेस्ट आहे ती 4 जानेवारी, थर्ड टेस्ट आहे ती 10 जानेवारी, आणि फोर्थ टेस्ट 11th, आणि फिफ्थ टेस्ट आहे 17 जानेवारी. हे असे स्टेप बाय स्टेप सगळ्या टेस्ट लॉन्च होतील. सो ही जी 3 जानेवारी ते 17 जानेवारी ही जी तुमची जर्नी असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला ॲनालाइज करू शकता. फॉर एक्झाम्पल तुमचा 3 जानेवारीच्या टेस्टमध्ये जर स्कोर कमी आला असेल तर 17 जानेवारीपर्यंत तुमचा ग्राफ हा जो आहे तो वाढत गेला पाहिजे. तर तुमच्या लक्षात येईल तुमचे स्ट्रॉंग झोन कोणते आणि वीक झोन कोणते. आणि ही जी टेस्ट आहे ही प्युअरली आपण IBPS ओरिएंटेडच बनवलेली आहे. IBPS कसे ट्रॅप सेट करतात आणि कुठल्या टॉपिक्समधून जास्त MCQs विचारतात ते आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. सो हे तुम्ही परचेस करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. ह्याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती 6 मंथ्स असणार आहे. सो पुढचे 6 महिने हे जे क्वेश्चन्स असतील आणि ह्याचे सोल्युशन्स जे असतील हे तुमच्यासोबत असतील. सो तुम्ही ह्याच्या पुढे जरी कुठली IBPS ची एक्झाम आली तर तुम्ही हे क्वेश्चन्स तेव्हा रेफर करू शकता. याचा फायदा तुम्हाला MJPच्या एक्झामसाठी सुद्धा होईल. कारण हे बघा हे जे सिडको आहे, MIDC आहे, हे आपण IBPSनेच कंडक्ट केलेलं आहे. सो ह्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सो तुम्हाला जर हे परचेस करायचं असेल तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन हे तुम्ही आता परचेस करून तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. 3 जानेवारीला पहिली टेस्ट लाईव्ह होण्याआधी तुम्ही ह्या सगळ्या जे 5 टेस्ट आहेत हे अटेम्प्ट करू शकता. प्रॅक्टिस टुडे, परफॉर्म कॉन्फिडेंटली टुमॉरो. आता हे इम्पॉर्टंट काय आहे? कारण बघा IBPS आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन कधीच विचारत नाही. बॉक्स जे MCQs आहेत ते नाही विचारत. फॉर एक्झाम्पल त्यांनी एखादं विचारलं तरी ते खूप सरफेस लेवलला विचारतात, बेसिक डेफिनेशन विचारतात. जर तुम्ही रिसेंटली MIDCचा पेपर बघितला जे सर्वेइंगचे क्वेश्चन्स आले होते ते आले होते GIS मधून, बरोबर. सो GIS मध्ये पण त्यांनी बेसिक क्वेश्चन्स विचारले होते जे वेवलेंथवरती किंवा स्पेशल इमेजिंग जे असते ते काय असते, फक्त त्यांनी त्याचं डेफिनेशनच विचारलं होतं. सो हे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. आणि जर त्यांनी गुगली टाकायची म्हटली तर ते फक्त जास्तीत जास्त 4 ते 5 प्रश्नांचेच तुम्हाला कन्फ्युजनसाठी किंवा तुम्हाला पॅनिक करायला 4 ते 5 प्रश्न हे बाहेरून टाकतील. पण IBPS असं असतं की ते जास्त डीपमध्ये क्वेश्चन्स विचारत नाही. खूप सरफेस लेवलला बेसिक डेफिनेशन जे आपल्याला ॲज अ सिव्हिल इंजिनियर्स माहिती पाहिजे ते बेसिक डेफिनेशन्सवरतीच ते तुम्हाला क्वेश्चन्स विचारतील. फक्त IBPSची एक्झाम्स अटेम्प्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, डोकं शांत ठेवून ऑप्शन्स खूप केअरफुली वाचायचे. कारण मोस्टली काय होतं की जेव्हा आपण एखादा पहिला ऑप्शन जो वाचतो तो आपल्याला बरोबरच वाटतो. त्याच्यामुळे तिथं लगेच घाई करायची नाही की आपल्या ओळखीचा एखादा वर्ड दिसला ऑप्शनमध्ये लगेच ते क्लिक करायचं असं नाही. क्वेश्चन पण नीट वाचायचं. क्वेश्चनमध्ये नॉट ह्या शब्दावरती स्पेशली लक्ष द्यायचं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ समजा सेडिमेंटेशन टँक असा जर क्वेश्चन विचारला तर किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पॅरामीटर रिलेटेड टू सेडिमेंटेशन टँक तर असं विचारलं तर नॉट ह्या शब्दाकडे तुम्ही लगेच प्रॉपरली लक्ष देऊन त्या ऑप्शन्स प्रॉपरली वाचून तुम्हाला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं जरी क्वेश्चन विचारला विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फॉर्म्युला फॉर वर्ड रेशिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही ऑप्शन्स वाचायला गेले पहिल्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला न्यूमरेटरमध्ये व्हॉल्यूम ऑफ वर्ड्स दिसला तर तिथे लगेच क्लिक न करता पहिले डिनॉमिनेटरमध्ये काय व्हॅल्यू गिवन आहे किंवा कोणती टर्म गिवन आहे ती वाचून मग तुम्ही करेक्ट ऑप्शनवरती क्लिक करा. काय होतं बऱ्याच वेळा व्हॉल्यूम ऑफ वर्ड्स आपण व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स पटकन आपल्याला हा फॉर्म्युला माहिती असतो तर आपण काय करतो व्हॉल्यूम ऑफ वर्ड्स दिसले की लगेच त्याच्यावर क्लिक करून टाकतो पण आपण डिनॉमिनेटरची टर्म ही बघितलेलीच नाहीये. सो त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे. आता तुम्ही ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही ती कोर्स परचेस करू शकता आणि प्रॅक्टिस स्टार्ट करू शकता. आणि जी सिडकोची टेस्ट आहे ती तुम्हाला आता लगेच तुम्हाला अटेम्प्ट करता येईल आणि एकदा तुम्ही परचेस केलं तर राहिलेले MIDCची टेस्ट पण तुम्ही लगेच अटेम्प्ट करू शकता. आणि मी असं म्हणेल की 3 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा मॅक्झिमम अभ्यास कव्हर केला असेल तर 3 ते 17 पर्यंत तुम्ही टेस्ट देऊ शकता. ठीक आहे. होपसो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला टेस्ट सिरीज पण आवडेल. तुम्ही एकदा टेस्ट अटेम्प्ट करून बघा. सो अजून काही तुमचे डाऊट्स आणि क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला काय हेल्प पाहिजे असेल
जर नंबर ऑफ डाऊट्स जर सेम आले तर आपण त्या डाऊट्सवरती पण एक पुढं व्हिडिओ बनवू. सब्जेक्ट ओरिएंटेड जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण सब्जेक्ट वाईज एक सिरीज सुरू करू, की सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन कसं करायचं असेल तसं तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. त्या हिशोबाने आपण एक फास्ट ट्रॅक बॅच घेऊन, की कोणत्या सब्जेक्टमध्ये कुठल्या टॉपिकवरती जास्त फोकस करायचा आहे आणि त्याचे एम सी क्यूज कसे प्रॅक्टिस करायचे आहेत ह्याची आपण यूट्यूबवरतीच सिरीज स्टार्ट करू. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही डाऊट्स आणि क्वेरीज असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. किंवा ॲप जर तुम्ही डाउनलोड केला, आपला जो रँक ब्रिज लर्निंग प्लॅटफॉर्म जो ॲप आहे तुम्ही जर डाउनलोड केला तर त्याच्यावरती पण तुम्ही मला चॅट्सवरती मला काही तुमचे डाऊट्स असतील ते विचारू शकता किंवा इथेही विचारू शकता. सो आता जाऊन तुम्ही एकदा वेबसाईटला व्हिजिट करा आणि जे टेस्ट आहेत ते चेक करा. धन्यवाद.